हॅलो गाईज, सुखवाशीच्या डेली ब्लॉग्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आम्ही गेलो होतो मीरा भाईंदरच्या कोकण महोत्सव जत्रेमध्ये. तिकडे आज संडे असल्या कारणामुळे खूपच गर्दी होती आणि मग तिकडे जाऊन बघितलं असे लहान मुलांचे डान्स चालू होते. ते बघून आम्ही मग पुढे निघालो सगळे स्टॉल्स बघण्यासाठी. तर तिकडे असे कोकणी जेवणाचे वेगळे वेगळे स्टॉल्स लागले होते, ज्यांच्याकडे खूप व्हेरायटीचं जेवण होतं, ज्यामध्ये खूप प्रकारच्या थाली होत्या. सुरमई थाली, चिकन थाली, मटन थाली आणि फिश फ्राय देखील होते, सुका जवळा आणि कितीतरी व्हेरायटीचे त्यांनी डिशेस लावले होते. ते बघून असं वाटत होतं की किती खाऊ, काय काय खाऊ. आणि आतमध्ये पण जेवणासाठी खूप गर्दी होती. त्यानंतर ते बघून नंतर आम्ही पुढे निघालो तर आम्हाला हे पुरणपोळीवाले काका दिसले, जे हाताने इतकी मोठी पुरणपोळी बनवत होते. बापरे! ते बघून नंतर आम्ही पुढे निघालो तर इथे आम्ही पोहोचलो आपल्या मालवणी कोकण मेवाच्या स्टॉलवर, जिथे आम्हाला लाडू, खाजा आणि आपले सगळे प्रकारचे मसाले, कोकम वगैरे सगळं भेटलं. ते बघून मग आम्ही पुढे पोहोचलो तर एक सुखा मच्छीचा आम्हाला स्टॉल दिसला. त्यांच्याकडे आम्ही प्राइस पण विचारली तर 100ला हे 3 बांगडे भेटतील, खारे बांगडे असं त्यांनी सांगितले. ते बघून नंतर आम्हाला भूक लागली तर आम्ही फर्स्ट ट्राय करायला गेलो आंबोळी आणि चटणी. ती एकदम मस्त होती. तर एक आंबोळी हे 20 रुपयाला विकत होते आणि चटणी तर मला खूप आवडली. त्यानंतर आम्ही पोहोचलो इथे खानदेशी खाद्य संस्कृती स्टॉलवर, जिथे आम्ही घेतला थालीपीठ, पिठलं आणि ठेचा. ते त्यातलं पिठलं मला खूपच आवडलं आणि त्यांच्याकडे अजून खूप व्हेरायटीचं जेवण होतं. त्यानंतर आपण सरळ पोहोचलो आपल्या कोकणी जेवणाकडे, जिथे जाऊन आम्ही ऑर्डर केली आपली फेवरेट चिकन थाली, ज्यामध्ये होते कोंबडी वडे, चिकन, सोल कढी, राईस आणि रायता वगैरे. आणि मी गरमागरम कोंबडी वडे अजून एक प्लेट ऑर्डर केली होती माझ्यासाठी. आणि मग ते गरमागरम वडे खाऊन आम्ही पुढे चालत निघालो तर तिकडे आम्हाला दिसला हा एक मोठा पानवाला, ज्याच्याकडे खूप व्हेरायटीचे पान होते, कलकत्ता पान आणि वेगळे वेगळे. तर आम्ही ठरवलं की आपण हा फायर पान ट्राय करूया. आणि अश्विनला हा खूप टाइम पासून ट्राय करायचा होता. मला तर बघूनच भीती वाटत होती, त्यामुळे मी काही ट्राय केलं नाही. त्यानंतर चालत चालत पुढे निघालो आणि आम्ही इथे बघितलं तर ह्यांच्याकडे खूप व्हेरायटीचे नेकलेस होते, जे 150 रुपयाच्या आत भेटत होते सगळे. तर मीही एक घेतला माझ्यासाठी आणि मग चालत निघालो. सो ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नक्की जाऊन भेट द्या एकदा. बाय बाय.